संपला. पण दैवराटीतला किंवा कर्मातला गणित असं नाही आहे. ते गणित असं आहे की मी तुम्हाला 2000च द्यायला पाहिजे आणि तुम्ही मला 1000च द्यायला पाहिजे. देण्याची क्रिया पूर्ण करायलाच पाहिजे. ती अशी प्लस मायनस होत नाही तिथे. इतकं पाप आहे आणि मग इतक्या पापातून इतकं पुण्य केलं, मग ते वजा करा बा, पाप वजा करा आणि पुण्याचं फळ मला द्या, असं नाही जमणार. पापही भोगावंच लागतं आणि पुण्यही भोगावंच लागतं. गंमत आहे मोठी. हे इथे तसा व्यवहार तुम्ही म्हणले लयच अव्यवहारिक काम आहे बा, नाही तसं नाही जमत. ते अव्यवहारिक नाही आहे. अशा नसतं गडबड होते. आदला बदली करत असताना कमी प्रतीचं पाप जास्त प्रतीचं, नाही का, आपण असंच करत असतो. माझी गाडी घेऊन जा, तुमची गाडी मला द्या. आपली गाडी जुनी असती, त्याची गाडी थोडी नवी असती आणि त्याच्यात मग तिकडं चाललं, तिकडे गाडी गेली की ती गेली गॅरेजला, नाही का. अशीच आपण यासाठीच करतो आदला बदली, नाही का. मग पापा पुण्याची आदला बदली का करण्याचा प्रयत्न करू आपण? तसंच वाटलं आपल्याला. असं नाही आहे ते. म्हणून आपलं पाप आपल्यालाच निस्तारावं लागणार आहे. लक्षात ठेवा, आपल्यालाच निस्तारावं लागणार आहे. दुसरं कोणीच आपलं पाप फेडणार नाही आहे. कोणीच नाही. याच्यात कोणीच वाटेकरी नाही आहे. बरं, इतिहासातल्या उदाहरण आहेत, रामायणातले उदाहरण आहेत, अनेक ग्रंथामधले उदाहरण आहेत. आपण ऐकलं त्याला की ते पाप त्यालाच फेडावं लागलं. वाल्या कोळ्याचं उदाहरण आपण ऐकलं की त्यानं केलेलं पाप कोणीच त्याला साथीदार नाही, पत्नी नाही, मुलं नाही, आई नाही, वडील नाही. त्यांनी सांगितलं तुझं कर्तव्य आहे आमचा सांभाळ करणं. पापानं आणलं की पुण्यानं आणलं, कसं कमवलंस तू हे मला काय माहिती आहे? तुझं तू बघ, तुझं कर्तव्य आहे. कसं आणायचं, आम्ही तुला चांगले संस्कार दिलेत, पण तू जर वाईट मार्गाला लागला तर त्याला आम्ही काय करावं? तेव्हा त्याचे डोळे उघडले खाडकन, हे का. नारदानं सांगितलं ते बरोबरच होतं. हे भलती चूक झाली म्हणला, बेकार काम झालं, विनाकारण यांच्या मागे लागलो. आणि हे कवा कळतं आपल्याला? कवा कळतं? दात पडल्यावर आपल्यालाही कळतं. कवा कळतं? दात पडले, डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा लागला, नाही का, कंबर वाकली 90 अंशाच्या कोणामध्ये. आणि मग जेव्हा सुनबाई नातू आपल्याला पाणी देत नाही, आपण आवाज दिला तर जवळ येत नाही, तेव्हा कळतं यांच्यासाठी फालतू केलं, नाही. लोकाचे धोरे कोरले, शेजाऱ्याचा कडबा कापून आपल्याच्यात टाकला, केवढं केलं यांच्यासाठी आपण. आणि मग लक्षात येतं वाईट झालं, हे नव्हतं करायला पाहिजे आपण. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. असंच आपल्याकडून होत असतं. पदोपदी पावली होत असतं. आपल्या कुटुंबासाठी आपण काहीही करत असतो. एन केन प्रकारेनं आपण आपली समृद्धी वाढवत असतो, आपला लौकिक वाढवत असतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती लोकांना पायदळी तुडवावं लागतं याचा आपण विचार करत नाही मायबाप. किती लोकांचे अंतकरण दुखवून आपण मोठे होतो, किती लोकांच्या मुंडक्यावर पाय देऊन आपण नेते बनतो याची आपल्याला कल्पना नसते. खूप लोकांना पायदळी तुडवलेलं असतं, खूप लोकांना मातीत गाडलेलं असतं, खूप लोकांना संपवून आपण समृद्ध झालेला असतो. विचार करा. आणि मग आपण देवाजवळ जातो आणि देवाला म्हणतो, दत्तात्रय महाराज, सुकन्याची बाबा आणि गंगापूरचे बाबा, मला या दुःखातून सोडवा, मला या पापातून सोडवा, मुक्त करा. देवानं काय करावं माय बापा? सांगा ना तुम्ही. विचार. बरं, मागतानाही चूक करतो आपण, नाही का. देवाला काय म्हणतो? लहान लेकराला असं हाताशी धरून आपण जातो आणि त्या लेकराला शिकवतो. काय म्हणतो? मंदिरात गेल्यानंतर देवा, चक्रधर भगवंता, दत्तात्रय महाराज, गोपाल कृष्णा, सुखाचं ठेव असं म्हण, त्या लेकराला सांगतो. मग देवानं सुखाचं ठेवावं? सुख आणि दुःख एका नाण्याच्या दोन बाजू आहे. आज सुख आहे म्हणजे उद्या दुःख येणार आहे. जसं आज रात्र आहे, थोड्या वेळानं 12 तासांना दिवस उगवणार आहे. आता दिवस आहे, थोड्या वेळानं रात्र होणार आहे. चक्रवात परिवर्तन ते दुःखाणीचं सुखाणीचं हे सारखं चक्र आहे. आलं का लक्षात? याचा बदल होणार आहे. आज तुम्ही सुखामध्ये आहात, उद्या दुःख येणार आहे, पक्का आहे, हे राहणार नाही आहे. आज दुःखामध्ये आहेत, उद्या तुम्हाला सुख मिळणार आहे. मग तुम्हाला सुख जर पाहिजे तर दुःख कोण घेणार आहे? एका नाण्याच्या दोन बाजू आहे. सोपं सांगतो, अधिक सोपं करून सांगतो. आता तुम्ही सगळे प्रापंचिक माणसं आहात, सर्व साधनवंताची क्षमा मागून मी हे पुढे बोलतो. आता लग्न सराईचे दिवस आलेले आहेत, नाही का. मग आता यावेळेस लग्न लागतं. नवरी मुलगी नवरदेवाच्या घरी येते नांदण्यासाठी. मग मुलगी नांदायला आली तर तिच्या नाकातला शेंबुडा आला का तसाच राहिला? उदाहरण फार गलिच्छ वाटेल तुम्हाला, पण विचार करा जरा. डोळ्यातली चिपड आले की नाही? नाकातला शेंबूड आला, तोंडातली लाळ आलीच का नाही? तिच्या सोबत तुम्ही म्हणता नको नको नको, हे घाण तिकडेच पाहिजे. नाक नको, कापून आणायचं का तिनं?
नाक? विचार करा. असंच आहे हे. सुखादुखासहित आपल्याला सगळं सहन करावं लागतं, सगळ्या गोष्टीचा स्वीकार करावा लागतो. प्रपंच जर तुम्हाला स्वीकार करायचा आहे तर प्रपंचामध्ये दुःखही आहे आणि सुखही आहे, लक्षात ठेवा. त्याच्यातून तुम्हाला त्या सुखातून दुःखातून सुख निवडून त्याला निवडायचं आहे आणि सुख स्वीकार करायचं आहे. आणि त्या प्रपंच करत असताना दुःख सहन करून सुखामध्ये भगवंताचं नामचिंतन करायचंय, दुःखामध्ये भगवंताचं नामचिंतन करायचंय. हे तुम्हाला करायचंय. पण उलट होतं, आपण दुःखामध्ये भगवंताचं नामचिंतन करतो, सुखामध्ये करत नाही. कारण नियम आहे, तो नियम आहे, मागताच येत नाही आपल्याला. कुंतीला जेव्हा विचारलं भगवंतानं, मग आत्या तुला काय पाहिजे ते माग, मी प्रसन्न झालो. ती म्हटली देवा भगवंता मला दुःख दे. अगं वेडी आहेस का ग आत्ते, दुःख मागतेस? म्हटले हो, कारण दुःखामध्ये तुझी आठवण येते, दुःखामध्ये तुला आठवण्याची संधी मिळते, म्हणून मला दुःख दे. बरेच लोक प्रश्न करतात की पांडव दुःखामध्ये का आणि कौरव मजेमध्ये का? त्याचं कारण हे आहे, कुंती मातेनं दुःख मागितलेलं आहे म्हणून. म्हणून पांडव दुःखामध्ये आहेत. पांडव दुःखामध्ये आहेत त्याचं कारण भगवंताची प्राप्ती त्यांना व्हावी. महानुभाव पंथाचा धर्मग्रंथामध्ये एक फार सुंदर भागवतातला महाभारतातला श्लोक आहे. महानुभाव पंथातल्या संतांनी अधिकरणाने त्याला महानुभाव पंथाच्या शास्त्रामध्ये जागा दिलेली आहे. यशानुग्रहम इच्छामि तस्य वित्तम हराम्यहम अपना शोक कष्टमच तस्य दुःखम पदे पदे. भगवान गोपाल कृष्णाचं मंतव्य त्याच्यामध्ये मांडलेलं आहे त्या श्लोकामध्ये. यशानुग्रहम इच्छामि, ज्याच्यावर माझा अनुग्रह व्हावा अशी माझी इच्छा आहे, तस्य दुःखम, त्याचं दुःख मी पहिले त्याला पहिले दुःख देतो. आणि पुन्हा तो जर माझ्याकडे येत नसेल, यशानुग्रहम इच्छामि तस्य वित्तम हराम्यहम, त्याची संपत्ती पहिले हरण करतो म्हणाले. संपत्ती त्याचं हरण करतो, त्याचं आपल्या भाषेमध्ये त्याला झिरो बजेट करतो. विचार करा, आता आपण भिकारी बनत चाललो, आपलं काही चुकलं नाही तरी आपली संपत्तीचा अपव्यय होतो. आपलं काही चुकत नाही, आपण सन्मार्गाने आहोत तरी आपण भिकारी बनत आहोत. असा जर समजा तुम्हाला एखादा असा लक्षात आलं तुमच्या की असं होतंय आपल्या बाबतीमध्ये, नक्की समजायचंय देवाची कृपा आपल्यावर होते आहे. यशानुग्रहम इच्छामि तस्य वित्तम हराम्यहम, त्याची संपत्ती पहिले हरण करतो. कारण का? संपत्ती परमेश्वर मार्गाकडे जाणाऱ्या साधकाला अडचणीत आणते म्हणून संपत्ती हरण करतात, दुसरं काहीच कारण नाही. संपत्ती जड वस्तू, तिचं काय त्रास आहे विचारीचा? खर तर माणसाची लोलुपता आहे, माणूस त्या संपत्तीमुळे गुंततो म्हणून त्याची संपत्ती हरण बोलल्या गेले. यथा राणाईसाचा कापूस, तिचा कापूस जळून टाकला म्हणले. राणाईसा नावाची बघते आणि देव चक्रधर महाराज तिला म्हणतात, बाई अनुसरा, बाई अनुसरा, दीक्षा घ्या. देवाला माहितीये हिचा योग जवळ आलेला आहे ना, दीक्षा घेतली पाहिजे. पटकन मरण्याच्या अगोदर दीक्षा घेतली तर बरी. देव तिचं कर्मचरितार्थ करून तिला मोक्षाला पाठवायच्या तयारीत, कैवल्य पदाला पाठवायच्या तयारीत. आणि ती म्हणते देवा थांबा, माझ्याजवळ कापूस आहे, ती विकन आणि मग देवाला उपहार करण. चांगल्याच गोष्टी आहे ना, देवाला उपहार करणे म्हणजे देवाला खाऊ घालणे, नाही का? वाईट गोष्ट थोडीच आहे, चांगलीच आहे. देवाला कपडे लत्ते घेईन म्हणले, देवाला कपडे शिवण मी, मस्त कोसल्याचा फेटा चांगलं शिवण, असं करण्याचा प्रयत्न करीन. पण बरेच दिवस झाले कापूस काही इकन आणि ही बाई काही दीक्षा येईन. शेवटी देवालाच काहीतरी मार्ग शोधावा लागली तिच्या कापसाला. अगं घ्या कापूस जळून. कापूस जळून गेला आणि मग आता बसली आपली उदासीन होऊन. आता देवाला उपार बी नाही आणि कपडे बी नाही, काहीच नाही. आता काय करा? देव म्हणले, बाई कापसाच काय झालं आपल्या? जी म्हणले जळाला कापूस. कापूस जळाला म्हणले हो. आता काय करायचं? म्हणले आता काय करायचं? आता घ्या दीक्षा, इलाज नाही आता काय, आता घेऊन टाका म्हणले. देवा आम्हाला उपार करायचा होता, काय सगळंच राहून गेलं. देव म्हणले, बाई जाऊ द्या ना, काय आमच्या जवळून घ्या ना, आम्हालाच करा, नाही का? गंमत आहे अशी. म्हणजे महत्वाची गोष्ट बाजूला टाकतो म्हणून संपत्ती नको आहे, म्हणून दुःखामध्ये दिसतात पांडव. लक्षात, आम्हाला मागता बी आलं पाहिजे. आम्ही मागतच नाही ना भगवंताला, जे पाहिजे ते मागत नाही, भलतच मागत बसतो. कोणी मागती फड्याला आणि कोणी मागती वेड्याला, काही बी मागत बसतात लोक, नाही का? आता या सगळ्या याच्यासाठी ज्ञान आपल्याला आवश्यक पाहिजे की नाही, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ते ज्ञान महत्वाचं आहे. मागायचं काय आम्हाला समजलं पाहिजे आणि मागितल्यानंतर तेच मागलं पाहिजे की ज्या
संपत्तीमुळं आपल्याला भगवंत प्राप्त होईल, ती संपत्ती आपल्याला मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची सांगू का, आपण देवाला काय मागतो, तुम्ही मी सगळेच लौकिक वस्तूंची मागणी करतो. आपण लौकिक वस्तू, या लौकिक वस्तू मागतो भगवंताला. अरे भल्या माणसा, वेड्या माणसा, देव तुझ्या पदरामध्ये ब्रह्मांड टाकण्याच्या इच्छा करतात, ब्रह्मांड देण्याची. तुझ्या पदरामध्ये, तुझी पदराची झोळी आहे ना, ती फाटकी आहे वेड्या. तुझ्या झोळीमध्ये ब्रह्मांड टाकण्याची इच्छा करतात भगवंत, पण तू तिकडे घेतच नाही ना, स्वीकारच करत नाही त्या गोष्टीचा. अवघड आहे गोष्ट. अहो विचार करा, परमेश्वर काय देतात या जीवात्म्याला, काय देतात? ते म्हणसाल काय देतात, बंगला देतात का, गाडी देतात का? आमचं लक्ष इकडंच, पार्थिव प्रपंचाकडे. बंगला देतात का, गाडी देतात का? हे तर सगळं मिळेल हो. देवानं सांगितलं त्या कनासीच्या ब्राह्मणाला, हे तुम्हाला कर्मविशेष भेटेल म्हणले, काय मागताय, दुसरं मागा. पण माणसाला का, अहो जाऊ द्या, तो सामान्य ब्राह्मण होता, ऋषी महर्षी, त्यांनाही कळत नाही. ऋषिक ऋषी नावाचा ऋषी, विचार करा ना, ऋषी आहे ना हा, बरं याला ज्ञान आहे ना, तरी काय मागतो, 500 घोडे. कशाला? लग्न करायचंय म्हणला. आणि काशीराजानं सांगितलं म्हणला, त्या मुलीचा पण आहे, त्यासाठी घोडे पाहिजेत आणि 500 काय मागणी आहे, विचार करा, आहे की नाही? म्हणजे अगदी बाल मागणी आहे याची, लहान लेकरासारखी मागणी आहे. कळलं पाहिजे. मग त्याची जर अशी अवस्था आहे, आपली काय अवस्था होईल, नाही का? आपल्याला मागता तरी येईल का? नाही मागता येत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आम्हाला भगवंताला जे मागायचंय ना, त्याचंही ज्ञान आवश्यक पाहिजे. आणि परमेश्वर काय देतात, उद्धरणामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. भगवंत काय देतात ते सूत्रामध्ये त्याचं वर्णन आलं, माया कृपा व्यतिरिक्त परमेश्वर तयासी सकळाही शक्ती दाना करते. खूप मोठं सूत्र आहे, लक्षात घ्या. मी विचार केला या सूत्रावरती, मला बाप एकदम छातीत भरून आली माझी. अरे सगळं देतात भगवंत, सगळं देतात. ब्रह्मांडच काय, सगळं देतात. फक्त माया ठेवली आणि कृपा ठेवली, विश्व सुद्धा देऊन टाकलं, दान दिलंय भगवंताने. हे सगळं त्याला दिलेलं आहे. सकळ शक्ती दाना करीती. केवढं मोठं अवदार्य त्या भगवंताचं, मला सांगा, विचार जर केला तर. आणि हे सगळं आपल्या पदरामध्ये दिलं का? आणि त्यावेळेस मात्र गंमत अशी आहे की याला त्याची गरज वाटत नाही, याला कळत नाही. एक सांगू तुम्हाला, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो देवाचा भक्त आहे, देवाचा म्हणून सांगतो बरं का मी, देवाचा भक्त, जो देवाचा भक्त आहे ना, त्याला काहीच मिळत नाही, मागूनही भेटत नाही. तर म्हणसाल कस काय, नाही भेटत. पांडवाला भेटलं का? नाही. आपल्याला कसं भेटलं का? नाही. नागदेवाचार्यांना नाही. जी जी माते द्रव्य नाही, एक उपार करा, जी जी माते द्रव्य नाही. केवढी कटकट आहे हो, किती म्हणजे दरिद्रीपणा आलेला आहे जीवात्म्याकडे. आपल्याकडे किती प्रचंड आहे. आता उपयोगाचं काय, प्रचंड असून साधू संतांच्या मुखात जात नाही, जायचं का त्याला? किती असू द्या गडगंज संपत्ती, तुमच्या दारावरून एखादा संन्यासी जर उपाशी गेला, आग लावा त्या संपत्तीला, काही कामाची नाही संपत्ती, लक्षात ठेवा. काही उपयोगाची नाही ती, जर साधू संतांच्या मुखात जात नसेल. काय उपयोगाची आहे माय बाप, काही उपयोगाची नाही. आणि तीच संपत्ती उपयोगाची जरूर आहे, पण ती साधू संतांच्या मुखात गेली तर, त्यांच्या मुखामध्ये गेली, सज्जनांच्या. एक उपदेशी जरी येवला, लक्षात घ्या, वासनिक, एक वासनिक पंचनामे तो जरी जेवला एखाद्या ठिकाणी, तर त्याचं किती गोमटे म्हणले, किती फायदा होतो त्याला. अन्य माणसाला इतका फायदा होतो म्हटलं त्याचा. काय सुंदर सांगितले. मग लक्षात घ्या, संपत्ती काय कामाची आहे, कशासाठी आहे? ती परमार्गी उपयोगा जर येत नसेल तर ती काही अर्थ नाही हो त्या गोष्टीचा. पण आम्हाला हे कळलं पाहिजे. पण आपण काहीही मागणी करतो, आम्हाला समज काहीच नको, भगवंत काहीच देऊ नको. अरे ती लामाईसा भगवंताला म्हणते, देवा काहीच नकोय, मला काहीच नको. द्यायचंच असेल, तुझी इच्छा असेल तर एकच दे, मला जन्मजन्मी ऐशीची आसक्ती द्यावी जी, अशीच बिमारी द्या म्हणले जन्मोजन्मी. काय मागणं करते बिचारी. देव म्हणतात, का ग बिमारी मागतेस तू? बिमारी कुठं मागायची वस्तू आहे का? देवा बिमारी किती चांगली आहे, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. म्हणे का? प्रभू या बिमारीला माझ्याकडे तुम्हाला खेचून आणलं बिमारीनं. मला जर बिमारी नसती आली ना, तुम्ही आले नसते भगवंत. तुम्ही माझ्याकडे का आले माहितीये?
माझी चौकशी करण्यासाठी मी बिमार आहे म्हणून आले. पण बिमारी मला किती चांगली आहे, माझी मैत्रीण आहे ती बिमारी, माझी सखी आहे, माझा मित्र आहे बिमारी. ती बिमारी, तो रोग मला पाहिजे देवा आणि जन्मोजन्मी द्या. काय मागणी करते, काय कळतं एखाद्या संताला बघा. परमेश्वर भेटला पाहिजे या निमित्तानं, बिमारीच्या निमित्तानं, म्हणून मला बिमारी पाहिजे. आम्ही देवाजवळ जातो, विडा ठेवतो, देवा माझी बिमारी, माझी व्यथा, माझा रोग हरवून टाक म्हणतो. मी म्हणतो अरे भल्या माणसा, खूप मोठी संधी आली आहे, रोग झाला ना तुला, घे भगवंताचं नामचिंतन अखंड असतो प्रहर, घे भगवंत, सोडून दे सगळा प्रपंच, सगळा शिष्य परिवार सोडून दे, फार मोठी संधी आली, अखंड देवाचं नामचिंतन कर. असं समज की देवानं माझ्यावरती उपकार केलेत मला बिमारी दिल्यामुळे. पण नाही ना समजत माय बापू, आम्हाला जगण्याचा मोह आम्हाला नाही समजू देत, नाही समजू देत. कारण आपल्याकडे असलेले अपराध जे आहेत ना, ते इतके मोठे आहेत की भलते मोठे आहेत. भगवंताचं नामचिंतन कीर्तन करत असताना त्या कीर्तनाने, भगवंताच्या कीर्तनाने, नामचिंतनाने पाप जळल्या जातात. संत ज्ञानेश्वरांनी फार सुंदर वर्णन केलं. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्राश्चिताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. पाप असं नाव सुद्धा शिल्लक राहत नाही म्हटले भगवंताचं कीर्तन केलं तर, म्हणजे नामचिंतन घेतलं तर, अखंड संकीर्तन केलं तर, इतकं त्याच्यामध्ये. मग ते नामचिंतन करण्यासाठी आपलं अंतकरण शुद्ध असावं की नाही, मन शुद्ध असावं की नाही. मनाच्या ठिकाणी कुठले मळब असावेत का? मन चंगा तो कठोटी में गंगा असं म्हटलेलं आहे. पण माणसाचं मनच चांगलं नाही तर काय होईल? देव धर्म करू शकतो आपण? प्रायश्चित जर झालं नसेल, आपलं मन निर्मळ झालं नसेल तर आपण काय करू शकतो? किती देवधर्म केला तर ते देवधर्म आपल्याला करता येईल का? नाही करता होईल का व्यवस्थित? नाही होणार. म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात, तुम्हाला मोक्ष मार्गाचा रस्ता जर पकडायचा असेल, तुम्हाला मोक्ष व्हावा अशी जर इच्छा असेल, तुम्हाला भगवंताच्या कैवल्य पदाला जावं अशी जर इच्छा असेल, तर एकच काम करा म्हटलं, एकच काम करा, मुंगीचे वैर चिंतू नका. मुंगीचे वैर चिंतू नका. मुंगी सुद्धा तुमचा शत्रू नसला पाहिजे, मुंगी सुद्धा तुमचा शत्रू नसला पाहिजे. बाकीचं तर सोडून द्या, पण आपण किती याचा वैर केला नाही. किडामुंगीची हिंसा करतो, सफरजंतूची हिंसा करतो. अरे 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 इतकं आता दोषामध्ये बाबा सांगणारच आहेत. काय काय नाही आपण संपवलं. तुम्हाला सांगतो, आपल्या स्वार्थासाठी आपण काहीही केलेलं आहे, काहीही केलं. सर्वांना संपवतो, जंगल फस्त करून टाकले आपण, जमिनीला छिद्र पाडले, 2-2 हजार 3-3 हजार मीटर 2 फूट असे छिद्र पाडले जमिनीला, आणि तिथून पाणी ओढतो आपण, त्यातून पेट्रोल ओढतो, डिझेल काढतो आपण, त्यातून कोळसा काढतो, सोनं काढतो. पृथ्वीला परेशान केलेलं आहे. नाही, पृथ्वी त्राहिमाम करते की देवा भगवंता मला वाचवा, अशी अवस्था झाली आहे. ग्लोबलायझेशन इतकं वाढलेलं आहे की काही दिवसानंतर तुम्हाला सांगतो, आपल्याला जर समजा प्रायश्चित करायला यायचं असेल तर पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन यावं लागणार आहे. तो दिवस येईल, लवकर येईल. असं जर झालं तर आपण किती निसर्गाचे शत्रू बनलोय विचार करा. आता आपण या ठिकाणी आलोत, इतके लोक आहोत, कमीत कमी 1000-1500 तर लोक निश्चितच असणार. एवढ्या लोकांनी जर इथं घाण केली, कचरा केला, तर आपण आणलेत ना कागद, आणलेत आपण, पत्रवळ्या आणलेल्या आहेत नाही का, प्लास्टिकचे ग्लास आणलेत आपण. हे जर असे पसरून दिले, देवाला बरं वाटेल का? मला सांगा ना. भगवंताचं निर्वचनामध्ये एक नाव आहे, शुद्ध असं नावानं दिलेले आहे भगवंताला, भगवंतानीच, चक्रधर भगवंतानी त्याला शुद्ध असं म्हणतात. आपण त्याला अशुद्ध करून टाकतो. नाही, त्याची ही सृष्टी आपल्यासाठी त्याने हे निर्माण केलेली, आपल्यासाठी हवा, आपल्यासाठी पाणी, आपल्यासाठी भूमी, आपल्यासाठी प्रकाश, सगळं आपल्यासाठी केलेलं आहे. सगळं आपल्यासाठी. कुणासाठी आहे? आपल्यासाठी. पण आपण त्याला ओरबडायचं का, नासधूस करायची का? त्याचा योग्य वापर केला पाहिजे. आपण आपल्या घराला कसं स्वच्छ ठेवतो, कसं व्यवस्थित ठेवतो, तर हे घर आपलंच आहे ना, संपूर्ण पृथ्वी आपलं घर आहे ना, विश्व आपलं घर आहे ना. या विश्वाचा आपण कधी विचार केला का? संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वाची माझे घर, ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहाला. विश्व माझं आहे असं कधी विचार केला का? एसटीत बसल्यावर एसटी माझी असं पण विचार करतो का कधी? नाही. एसटीचं ते
रेदर कापतो वरचं आणि त्यातला स्पंज काढून टाकतो, नाही का? एस टी माझी असं म्हणलं असतं तर असं केलं असतं का? रेल्वेमध्ये आपण ते लोक पुढे विकतात, चणे विकतात, हरभरे, फुटाणे, कुठं ते चहा, त्याचे कप त्यातच पडलेले असतात, हे का? कागद पडलेले असतात, रॅपर्स असतात ते पडलेले असतात. तसेच किती घाण करतो आपण, याचा विचार करा. मला सांगा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या देशामध्ये इतका मोठा निसर्ग आहे आणि काहीच करायचं नाही, आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. पण तो श्वास सुद्धा शुद्ध पाहिजे की नाही, ऑक्सिजन युक्त पाहिजे की नाही. आज इतकं प्रदूषण झालेलं आहे, हे मानवा पंथाच्या साहित्यामध्ये अगोदरच सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये पृथ्वी ही 100 म्हणजे जवळजवळ 75% राजस तामस आहे म्हणतात कलियुगामध्ये. कृतयुगामध्ये ती 100% सात्विक होती. भूमी सात्विक होती, वारा सात्विक होता, पाणी सात्विक होतं, सगळीकडे सात्विक सात्विक सात्विक. कुठेही बसलं लगेच ध्यान लागायचं, कुठेही बसलं लगेच चिंतन करायचं भगवंताचं. तो आज तसं नाही. आम्हाला कलियुगामध्ये आमच्या भाष्यकाराने अनेक विजनं तपसायला सांगितलेली आहेत. 64 विजनं तपसायला सांगितले. किती विजनं? 64. केवढा अवघड आहे, सोपं काम नाही आहे. 64 विजनं तपासावे लागतात. इथे या झाडाखाली स्मरण साधतं का, त्या झाडाखाली साधतं का, इथं बरं वाटतं का, तिथं बरं वाटतं का, असं शोधत शोधत 4 दिवस जर निघून गेले, नंतर 5 दिवसानंतर तो परिसरच सोडायचा आहे. काय गंमत आहे, किती अस्थिरता आहे, किती अस्थिरता आहे. असं करत 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 हे सगळं अस्थिर आहे. तो साधक अस्थिर आहे, पण त्याचं अंतःकरण मात्र स्थिर आहे. आणि हेच भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान गोपाळ कृष्ण सांगतात, अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रिय नर. ज्याचा जो अनिकेत आहे, ज्याला घर नाही, पण ज्याची मती मात्र स्थिर आहे, त्याच्या मतीला मात्र घर आहे, मती मात्र जाग्यावर आहे, तो भक्त मला प्रिय आहे म्हणतात. संन्यासाची मती, संन्यासाला मती कळली पाहिजे आणि शेतकऱ्याला माती कळली पाहिजे. मातीचं आपलं जवळचं नातं आहे मायबाप. मातीमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही. मातीमध्ये सुद्धा जे टाकलं ते उगवतं, याच्यामध्ये सुद्धा जे टाकलं ते उगवतं. माती आम्लारी धर्मी आहे की आम्ल धर्मी आहे, हे आपण शोधून त्याच्यामध्ये ते टाकलं पाहिजे. तुमच्या मातीमध्ये काय पिकते यापेक्षा तुमच्या जवळच्या शहरामध्ये काय विकते हे तुम्हाला कळलं पाहिजे, आणि तेच तुमच्या मातीमध्ये तुम्हाला पिकवता आलं पाहिजे. हे ज्या शेतकऱ्याला जमलं तोच शेतकरी चांगल्या प्रकारचं शेती करू शकतो. नाही तर आज असं झालेलं आहे, शेतकऱ्याला चारी बाजूनं ओरबाडणं सुरू आहे. चारी बाजून कोणी त्याला ओरबाडतो, त्याला व्यापारी ओरबाडतो. विचार करा, व्यापारी आज तुमच्यापासून खरेदी करतो, आलं का लक्षात, आज खरेदी करतो आणि उद्या विकतो, तरी तुमच्या इतका नफा तो एका दिवसामध्ये घेतो. तुमच्या इतका 1 क्विंटल कापूस पिकवण्यासाठी तुम्हाला जो खर्च लागला किंवा तुम्हाला जो नफा झाला, तो नफा त्याला एका दिवसामध्ये मिळतो. एका दिवसामध्ये त्याला 1 क्विंटल जर भाजीपाला जर तुम्ही विकला, तुम्हाला काय नफा मिळतो त्या महिन्याचा भाजीपाल्याचा पूर्ण तो नफा तो एका दिवसामध्ये मिळवतो. विचार करा, अवघड काम आहे. मला सांगा, तुमचं संघटन असायला काय अडचण आहे? तुमचं संघटन असावं, 100 शेतकरी मिळून संघटन करा, तुमचीच गाडी असावी, तुमचंच एखादं दुकान असावं, तिथे तुम्हीच तिथं पाठवावं, तुमच्या गाडीनं पाठवावं, सर्वांनी आपल्यातल्या एखाद्या माणसाला त्याला पगार देऊन तिथं ठेवावं, सगळ्यांनी एकामेकाशी इमानदारीनं वागावं. पण इमानदारी नावाचा भागच आपल्या जीवनामध्ये राहिलेला नाही. काय करू शकतो आपण? काहीच करू शकत नाही. तुम्ही सांग, बाबा तुमचं प्रवचन बरगडत तर नाही चाललं ना? असं नाहीये. आपल्याला हेच जर कळत नाही, हे मला सांगायचंय, प्रपंचातलं जर समजत नाही तर परमार्थातलं कळेल का? परमार्थ इतका सोपा आहे का? नव्हे, परमार्थ सोपा रे म्हणलं संतांनी. तो सोपा नाही, तो खूप अवघड आहे. प्रपंच जरी सोपा आहे, आलं का लक्षात? मग तुम्हाला तेच जर करता येत नाही तर तुम्हाला परमार्थ करता येईल का? नाही, फार अवघड आहे. आमच्या मराठीत म्हण आहे अशी, राजाची राणी मान भावाची केरसुनी म्हणते. हसू नका, खरी गोष्ट आहे. तुम्ही दीक्षा घेतल्यावर तुम्हाला कळतं. मग
इकडे आले ना तुम्ही, तिकडे किती मोठी असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, मामलेदार असू द्या, मोदी साहेबांनी जरी दीक्षा घेतली ना, इकडे आम्ही म्हणून ऐ बशीत दंडोत घाल. आमची पद्धत आहे. आमचा शिष्य झाला ना तू, किती मोठा माणूस जरी असला तो आमचा झाला ना, आमचा संन्यासी बनला ना, आमचा शिष्य बनला ना, आमचं सांगितलेलं त्याला ऐकावंच लागेल, तर शिष्यत्व. नाही तर मग नाही, नको राहू आमच्यापाशी. सरळ सरळ गणित आहे. आलं काय लक्षात? मग सोपा नाही आहे संन्यास धर्म, सोपा नाही. परमार्थ सोपा नाही, लक्षात घ्या माय बापू, सोपा नाही. हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी येतो आणि आमच्या दोषाचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न करतो. इथे दोष धुण्याचं काम करतो आपण, दोष धुण्याचं काम करतो. तर आमची जी नजर आहे ना, ही सुद्धा आम्हाला नजरेनं पाप होतं. लक्षात घ्या. आमच्या एवढंच काय, श्वासानं सुद्धा पाप होतं. तुम्ही म्हणसाल बाबा श्वासानं पाप होतो? हो. युधिष्ठिरानं इथे श्वासोश्वास घेतले. किती दिवस? 8 दिवस. काय झालं त्याला? नरकाचं दर्शन झालं. कशामुळे झालं? म्हटले तू श्वासोश्वास घेतले, इथली हवा घेतलंय. आय म्हणले देवा, यमाला म्हणतो अरे भाऊ, अरे मी पाणी पिलं नाही इथं, मी इथलचं काही म्हणजे जेवणही केलं नाही, अन्न घेतलं नाही, उदक घेतलं नाही, म्हणे काही नाही. ते म्हणे अन्न उदक घेतलं असतं तर या बाकीचे गेले ना, असे आलं झालं असतं. म्हणले आपली काय गत होईल याचा विचार करा माय बाप. अवघड गोष्ट आहे. पण तरीही एक सोपा मंत्र्यात सांगितलेलं आहे. असं म्हणतात की कलिमे जीवन अल्प आहे, करिये बेगी समाज. कलियुगामध्ये जीवन अल्प आहे, संवार लवकर होतो. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये संपलं, 100 वर्षात सगळंच होऊन जातं. करिये बेगी संवार, जपतप साधन चलता नाही, केवळ नामा उद्धार. नाम हे उद्धार करता आहे. नामानं आपला उद्धार होतो. जप तप साधन कुठलं चालत नाही माय बाप, नाही चालत. ते का? त्यानं काही प्राप्त होत नाही. कारण त्याला काळ जास्त लागतो, वेळ जास्त लागतो. तेवढं आयुष्य आपल्याकडे नाही, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. आपलं सगळं संपले, आपल्या निम्म्या शिड्या नदीवर गेल्यात, आपले वेळू नदीवर गेलेत, मीठ तिथं जाऊन पडलेलं आहे. ज्याला जायचं असेल त्याचे लाकडे जाऊन पडलेले आहेत. आपल्याला घेऊन जाणारा माणूस खांदेकरी ते सुद्धा तयार आहे बिलकुल खांदे द्यायला. आपला मरायचा अवकाश आहे. बघा मरा तुम्ही, इथं मेले ना, इथं मला खांदे देतील लोक, तयार आहेत लोक. प्रपंचामध्ये तुमचं मडकं फोडणार पोरग सुद्धा तयार झालेलं आहे. जे मडकं धरणार आहे ना, मडकं असतं पुढं, ते मडकं सुद्धा तयार आहे. तुम्ही असं नका समजू कुंभाराकडे बनू नये. आपला मरायचा अवकाश आहे, गेलं की लगेच मिळतो. आपण मेलं की मिळतो, तोपर्यंत नाही. म्हणजे कुठल्या मडक्यावर आपला अधिकार आहे आपल्याला माहित नाहीये, पण तयारी सगळी झालेली आहे टोटल. आपल्या अंगावर जो कफन आहे ना, ज्याला म्हणतात, ते विणून तयार आहे. नुसतं विणून नाही, ते दुकानात येऊन तयार आहे. आपल्या अंगावर टाकणारी फुलं सुद्धा उमलून तयार आहेत. तू मरायला तयार हो भाऊ, तुझ्यावर हसायला मी तयार आहे. फुलं हसतात आपल्याकडे पाहून. जीवनभर अहंकार केलास ना, आता मुरझून गेलास, आता सुकून गेलास. अरे असंच आहे, सुकत रे माणूस. जोपर्यंत डालीला असतं ना, तोपर्यंत मजा असते रे त्याची. जेव्हा खाली पडलं ना, तेव्हा कोणी विचारत नाही रे, पायदळीत उडवतात. ते फुल सांगतं आपल्याला, फुल शिकवतं. प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवत असते, लक्षात ठेवा. म्हणून हे आम्हाला कळलं पाहिजे माय बापो, हे आम्हाला समजलं पाहिजे की आमचं जीवन इतकं छोटं आहे. या छोट्या जीवनामध्ये इतके मोठे नाटकं आपण करतो आहोत. मला सांगा किती वैर आपण सांभाळलेला आहे, किती लोकांशी वैर केलेला आहे. आपण भावाशी वैर करतो, आपण मित्राशी वैर करतो, आपण गावाशी वैर करतो. नाही, किती दुश्मनी, किती दुश्मनी. पाण्याशी वैर केलं आपण, पाणी खराब केलं, पाण्याशी वैर केलं. हवा खराब केली, हवेशी वैर केलं. पृथ्वी खराब केली, पृथ्वीशी वैर केलं. निसर्गाशी वैर केलं आपण, सगळ्याशी वैर केलंय. सगळ्याचा दुश्मन झालेलो आहे आपण. नाही, एकही प्राण्याला जिवंत राहू देत नाही आपण. इतके बेकार झालो. निसर्गावर प्रेम करण्याची आपली कुवतच राहिली नाही आहे. माय बापो, कसं आपल्याला प्रेम मिळणार आहे? मी सुरुवातीला सांगितलं होतं, तुम्ही किती चांगलं देण्याचा प्रयत्न करा, पण तुमच्याकडे जर चांगलं नसेल तर तुम्ही दुसऱ्याला चांगलं देऊ शकत नाही, नाही देऊ शकत चांगलं. आणि म्हणून आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेही जीवन आमच्याकडे आहे त्या जीवनामध्ये आम्हाला फक्त एवढं कळलं पाहिजे की आम्ही कसे आहोत. स्वतः आपण आपल्याला बघितलं पाहिजे. आरशामध्ये एक आईना आहे, प्रायश्चित म्हणजे आईना आहे, आरसा आहे. देखना है उस आईने में हमें, हमारा चेहरा कैसा है, हमारी आंखें कैसी है, हमारे ओठ कैसे है, कितने पापी है हमारे ओठ, हमारे आंखें, हमारे दांत, सब देखना है. कैसे हंसते हैं हम, कैसे हंसते हैं, किसी के दुखड़े पर कैसे हम हंसते हैं, ये भी हमें देखना है. सब कुछ हमें सुनना है.
आमचे दोष आम्हाला ऐकायला पाहिजे. आम्ही ऐकत नाही. कोणी जर सांगितलं ना आपल्याला हे चुकतंय रे तुझं, आपण त्याच्यावर रागावतो. आम्हाला ते सगळं करायचं आहे, आम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून आम्हाला प्रायश्चित शब्दाचा अर्थ आम्ही कसे आहोत हे आम्हाला प्रायश्चित नावाच्या आरशामध्ये आम्हाला बघायचं आहे. आमचे किती दोष आहे, आम्ही किती विकारी आहोत, आम्ही किती विकल्पी आहोत, आम्ही किती हिंसक आहोत, आम्ही किती क्रोधी आहोत, आम्ही किती लोभी आहोत, आम्ही किती द्वेषी आहोत, आम्ही किती मत्सरी आहोत. भगवंता आमचं काय होईल रे बाबा. कवन गत करीशी कवन ठाया सिनेसी, जय जय ऋषिकेशी सीनलो गर्भवासी. प्रभू राया कुठे घेऊन जाशील मला, काय होईल रे माझं, कसं होईल. मी तुझं नामचिंतनच केलं नाही, मी तुला आठवलंच नाही. मी सदा विषयाची आठवण करत राहिलो, विषयाचं ध्यान करत राहिलो, विषयाचं चिंतन करत राहिलो, विषयाचं दर्शन घेतलं. उठता बसता चालता बोलता देता घेता समग्र डोक्यामध्ये विषय पक्का फिट्ट बसलाय माझ्या. तो निघत नाही रे प्रभू, निघत नाही. काय करू मी. हे आम्हाला इथे रडून देवाला सांगायचं. देवा भगवंता तू वाचवलंस तरच आम्ही वाचू शकतो, अन्यथा आम्ही जिवंत असून आता मेलोत रे बाबा. प्रभू राया आम्ही जिवंत असून मेलोत. आपल्याला प्रायश्चित हे करायचं आहे. किती ऐकणार आणि मीही किती बोलणार. अधिक वृत्ती करू नये असं म्हणतात. बाबासमोर उंच आसनावर बसवलंय मला. ही का अधिक वृत्ती नाही तर काय मायनस वृत्ती आहे. काय होईल. प्रायश्चितावर प्रवचन करण्यासाठी इथे बसलो. संयोजकाचा आग्रह, बसावं लागलं. पण आतून काय बोचते आहे, काय टोचते आहे माझं मला माहिती आहे. गुरुवर्य बाबा दरवर्षी येतात. आज बाबांची प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे बाबा दवाखान्यामध्ये तपासणीला गेलेत पुण्याला. आणि त्यामुळे बाबांना मला सांगितलं की तुम्ही जा. शास्त्रीजींनाही फोन केला. रात्री शास्त्रीजींकडे येणार होतो, परंतु माझी गाडी नसल्यामुळे ड्रायव्हरही माझा नाही आहे. दुसरा ड्रायव्हर शोधावा लागला, गाडी दुसरी शोधावी लागली. आणि मग बाबांचा परत फोन आला, बाबांकडे जा, बाबांना घेऊन या. मग बाबांकडे पोहोचलो सकाळी. बाबांना आपल्या भेटीसाठी इथे आणलं. आपल्याला बाबांसमोर दंडवत घालायचे, रडायचंय. आपल्याला आपलं दुःख बाबांना सांगायचं की तुम्ही देवाचे राजकुमार आहात. तुम्ही जर मध्यस्थी केली तर देव निश्चित तुमचं ऐकेल. यासाठी आमची तुमच्या चरणी प्रार्थना आहे असं म्हणून बाबांना विनंती करायची आहे. आणि त्यासाठी हे प्रवचन म्हणून तुमच्या मनाची पूर्व तयारी, एवढंच आहे. हे प्रवचन नाही आहे. तुमच्या मनाच्या पूर्व तयारीसाठी मी इथं बोललो आहे. हे प्रवचन समजू नये, कारण या आसनावर बसण्याचा अधिकार फक्त गुरुवर्य बाबुळगावकर बाबांचा आहे, माझा नाही. मी त्यांचा परमसेवक आहे. या ठिकाणी बाबांजींची पुस्तकं पण आणलेली आहेत, सोबत माझीही पुस्तक आणलेली आहेत. प्रायश्चित झाल्यानंतर, भोजन झाल्यानंतर मग तुम्हाला ती पुस्तकं इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एकदा पाची नामाचा मला वाटते मोठ्यानं जयकारा करावा अशी माझी इच्छा आहे. बघा, जर तुम्हाला वाटलं तर करा, म्हणजे अंतरातले मळप बाहेर पडतील आणि आपण प्रायश्चित करण्यासाठी तयार हो, दंडोत घालण्यासाठी. श्री गोपाल कृष्ण भगवान की, श्री दत्तात्रेय भगवान की, श्री चक्रपाणी भगवान की, श्री गोविंद प्रभू भगवान की, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की. दंडवत दंडवत. दंडवत प्रणाम बाबा. सुमारे 1.25 ते 1.5 तास बाबा आपण अस्खलित शब्दांमधून नेमके आम्ही कुठे आहोत आणि आम्हाला काय अपेक्षित आहे परमेश्वराकडून हे आपण आपल्या शब्दातून सांगितलं. आपला प्रत्येक शब्द आम्हाला अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये पूर्णपणे ठसणारा, उपयोगात कुणी जागा सोडू नका. देवपूजेसाठी किंवा कशासाठी उठू नका. थांबा, बसा. जे आहे जिथे तिथे जागेवरती बसा. कुणी पुढे येऊ नका. विनंती. सज्जन हो, आज बाळूवर बाबा इथे येऊ शकले नाहीत.
आणि बाबांनी परमपूज्य महंत श्री कळमकर बाबांकडे आपल्या विचारांची जबाबदारी दिली आणि बाबांनी ती दीडपट सांभाळली. एक पट नाही, दीडपट सांभाळलेली आहे. खरोखरच बाबांचे शब्द आपल्या प्रत्येकाला अंतःकरणाला तृप्त करणारे होते. ज्या उद्देशाने हे आपण आयोजित करत असतो प्रायश्चित्त सोहळ्याचं, ते उद्देश, त्यातला हेतू खऱ्या अर्थाने समर्पक झालेला आहे, साध्य झालेला आहे. या प्रसंगाला प्रत्येकानेच कबुली द्यायची असते. ती कबुली देण्यासाठी मी आपल्या पुढे उभा आहे. ती अशी की गेल्या वर्षाला बाबांनी महावाक्य प्रवचन सोहळा संगीत जाहीर केला होता आणि तो संगीत सोहळा जाहीर केल्यानंतर लोकांनी आपणहून आपल्या भक्तांनी येथे 34,830 रुपये माझ्याकडे जमा केले. ते पैसे अद्याप जसेची तसेच आहेत, अगदी नोटांच्या सह. त्यात कुठल्या प्रकारची ती वरची पिशवी सुद्धा बदलवलेली नाही. ती यासाठी की आपण ज्या विश्वासाने आमच्याकडे पैसे जमा केले